नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू द चॅनल. तर मित्रांनो, नागपूर शहर आणि जिल्ह्यात सध्या सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. पण गॅस नाही म्हणून जर तुम्ही झाडांवर कुऱ्हाड चालवणार असाल तर सावधान. वन विभागाने आता कडक पावले उचलली असून अवैध वृक्षतोड करणाऱ्यांना 50,000 रुपयांचा दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागू शकते. तर मित्रांनो, गॅसचा प्रश्न हा अद्यापही पेटलेलाच आहे. नागपूर जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने गृहिणींचे हाल होत आहेत. ऑनलाईन नोंदणी करूनही वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी आता चूल पेटवण्यास सुरुवात केली आहे. पण चुलीसाठी सरपण म्हणून लाकडाची मागणी वाढली आहे. पूर्वी 7 ते 8 रुपये किलोने मिळणारे लाकूड आता 10 रुपये किलो झाले आहे. शहरात नागरिक लाकूड विकत आणत असले तरी ग्रामीण भागात मात्र जंगलातून लाकूड आणण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच वन विभागाचा इशारा म्हणजेच महाराष्ट्र वन विभाग अधिनियम 1964 नुसार विनापरवाना झाड तोडणे हा गंभीर गुन्हा आहे. अवैध वृक्षतोड करताना आढळल्यास 50,000 रुपयापर्यंत दंड ठोठावला जाईल. गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असल्यास थेट कारावासाची शिक्षा सुद्धा होऊ शकते. अवैध वृक्षतोड करणे हा गंभीर गुन्हा आहे. काही दिवसांपूर्वी कोंढाळीत अवैध वृक्षतोडीत सहभागी असलेल्या वनकर्मचाऱ्यांचेही निलंबन करण्यात आले आहे. कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा उपवनसंरक्षकांनी दिला आहे. जर तुम्ही लाकडाची वाहतूक करत असाल तर हे नियम लक्षात ठेवा. केवळ वृक्षतोडच नाही तर विनापरवाना लाकूड वाहतूक करणेही गुन्हा आहे. वाहतुकीसाठी वन विभागाकडून टीपी म्हणजेच ट्रान्झिट पास काढणे गरजेचे आहे. मित्रांनो, गॅसची टंचाई नक्कीच त्रासदायक आहे, पण त्यासाठी पर्यावरणाचा बळी देणे महागात पडू शकते. त्यामुळे नियमांचे पालन करा आणि दंड टाळा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा नागपूर न्यूज.